नमस्कार बालमित्रांनो, आज आपण शब्द डोंगर तयार करायचा शिकणार आहे। तुम्ही सर्वांनी डोंगर पाहिलेला आहे का? डोंगर वरती कसा असतो रे? निमुळता असतो असा, बरोबर आहे। आणि खाली खाली आलं तर असा 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 मोठा होत जातो। मी एक डोंगराचं छोटस चित्र इथं काढतो, बघा तुम्हाला डोंगर लक्षात येईल लगेच। असा उंच असतो डोंगर आहे ना, आणि खाली असा असा निमुळता होत जातो। असाच आकार असतो ना डोंगराचा? वरती छोटा असतो, असं शिखर आलेलं असतं, आणि खाली तो रुंद होत जातो। अगदी अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, शब्दाचा डोंगर बनवायचा आहे। हा डोंगर आहे, आपण इथं नाव लिहूयात डोंगर। मग कशा पद्धतीने शब्दाचा डोंगर तयार करायचा बरं? व्हिडिओ पाहणाऱ्यांना सर्वांना सांगतो की शब्द डोंगर तयार करणे ही एक अशी संकल्पना आहे की मुलांच्या भावविश्वामधील त्यांना माहित असणारे शब्द, त्यांचं संकलन करणे, अर्थपूर्ण वाक्य वाढवत वाढवत जाणे, एक अक्षर घ्यायचं, त्या अक्षरापासून सुरू होणारा शब्द, आणि त्या शब्दाचं हळूहळू छोट्या वाक्यामध्ये रूपांतर, मग वाक्य वाढवत वाढवत जायचं, वेगवेगळ्या विशेषणांचा वापर त्याच्यामध्ये करायचा, आणि मुलं यामधून विचार करायला शिकतात, अभिव्यक्त व्हायला शिकतात। यामधून मुलांची शब्दसंपत्ती वाढती व अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये अवगत होती। आपण पाहूयात, एक कुठलंही मुळाक्षर घेऊयात आणि त्यापासून शब्द डोंगर कशा पद्धतीने तयार होतोय, त्याचा आकार कसा होत होत जातो आहे, आणि मग मुलं एका दमामध्ये एका अक्षरापासून 5-6 शब्दांपर्यंतची वाक्य कशा पद्धतीने वाचतायत। इयत्ता पहिलीचा वर्ग माझ्या समोर आहे, आपण घेऊयात। आता तुम्हीच मला सांगा, कुठलं अक्षर घ्यायचं बरं? एक अक्षर सांगा। द घ्यायचं। ओके, आपण इथं द घेऊयात। काय, कोणतं अक्षर घेतलं आपण? द घेतलं। द या अक्षरापासून आपल्याला आता एक शब्द तुम्हीच सांगणार आहेत। कुठला शब्द घेऊ बरं द पासून सुरू होणारा? दप्तर। काय शब्द सांगितला? दप्तर। आपण, मी इथे शब्द लिहितोय पहा, दप्तर। दप्तर हा शब्द लिहिला। आता याला जोडूनच आणखी शब्द सांगायचा आहे, त्याचं वाक्य पण बनलं पाहिजे। सांगता येईल? सांगा बरं। एकच वाक्य, एकच शब्द जोडायचा आहे आपल्याला त्याला। माझे दप्तर, आपण एवढं घेऊयात, बरोबर? बघा, माझे दप्तर, माझे दप्तर लिहिलं आपण। आता ह्याच्या शेवटी आपण काहीतरी आणखी शब्द टाकू शकतोय, माझे दप्तर आहे। व्हेरी गुड। आता ते खाली लिहूयात आपण। माझे, बरोबर, माझे दप्तर आहे। व्हेरी गुड। आता वाक्य पूर्ण झालंय, त्याला शेवटी पूर्णविराम द्यायचा, बरं? आता याच्यामध्ये आणखी कोणता शब्द टाकता येईल रे? माझे आहे। ओके, माझे दप्तर काळे आहे, असं वाक्य आपल्याला या ठिकाणी सांगितलं एक जणांनी, आपण ते लिहूया। माझे, बर, माझे दप्तर काळे आहे। बघा, माझे दप्तर काळे आहे। आता 4 शब्दांचं आपलं वाक्य झालं। याच्यात आणखी कोणता शब्द टाकता येईल बरं? माझे दप्तर शाळेत आहे, पण काळे शब्द आला नाही त्याच्यामध्ये, तो असं म्हणता येईल का आपल्याला? माझे काळे दप्तर शाळेत आहे की नाही? बघा, माझे, नाही, काळे दप्तर, दप्तर कसलं आहे? बरोबर, माझे काळे दप्तर शाळेत
आहे. व्हेरी गुड. माझे काळे दप्तर शाळेत आहे. आता याच्यात आणखी शब्द ऍड करता येईल का रे? एखादा नवीन आणखी शब्द घालता येईल का या वाक्यामध्ये? विचार करा बरं. काय शब्द घालता येईल? सांग बरं भक्ती तू. माझे नवे काळे दप्तर शाळेत आहे. बरोबर आहे की नाही? बघा आता, माझे नवे किंवा नवीन, नवीन म्हणूयात आपण, आहे की नाही? नवीन काळे दप्तर, अरे शाळेत राहिला शब्द इथं. दप्तर शाळेत आहे. बघा किती मोठं वाक्य झालं. आता याच्यात आणखी ऍड करता येईल का रे वाक्य? आपल्याला आपला शब्द करता येईल. बघा काय होत आहे. माझे नवीन काळे दप्तर शाळेत राहिले आहे. राहिले शब्द बसतो ना इथं, आहे की नाही? आपण लिहूयात. माझे, हे वाचायचं, नवीन काळे थांबा दप्तर शाळेत नाही. एक शब्द राहिला ना, नवीन शब्द टाकायचा आपला. काय? राहिले. शाळेत राहिले आहे. माझे नवीन काळे दप्तर शाळेत राहिले आहे. बघा बरं बालमित्रांनो, आता याचं जर आपण इथून असं काढलं तर याचा आकार कशासारखा झाला रे? डोंगरासारखा झाला, आहे की नाही? बघा बरं, डोंगर किती मोठा झालाय. डोंगर तयार. यालाच म्हणायचं शब्दांचा डोंगर. आपण काय करत गेलो? एक एक शब्द वाढत गेला. पहा, सुरुवातीला फक्त आपण अक्षर घेतलं, द अक्षर घेतलं होतं. मग द पासून सुरू होणारा शब्द तुम्हीच सांगितला, दप्तर. माझे दप्तर, माझे दप्तर आहे. माझे दप्तर काळे आहे. माझे काळे दप्तर शाळेत आहे. माझे नवीन काळे दप्तर शाळेत आहे. माझे नवीन काळे दप्तर शाळेत राहिले आहे. आणखी पण खाली लिहू शकतोय आपण. तुम्हाला जेवढं जमल तेवढं मोठ्यात मोठं वाक्य तुम्ही तयार करू शकता. आणि परत हे वाक्य काय करू शकतो आपण? वाचन करू शकतो. कोण येते बरं इयत्ता पहिलीतलं? मला हे वाक्य वाचून दाखवतंय इयत्ता पहिली मधून. चल अनुष्का ये बरं, बघूयात आपण अनुष्का वाचून दाखवते का? हा हा माझे दप्तर आहे. व्हेरी गुड. माझे दप्तर काळे आहे. छान. माझे काळे दप्तर शाळेत आहे. व्हेरी गुड. माझे नवीन काळे दप्तर शाळेत आहे. व्हेरी गुड. माझे नवीन काळे दप्तर शाळेत राहिले आहे. व्हेरी गुड. अनुष्कासाठी टाळ्या वाजवा रे जोरात. बघा, शब्द डोंगर मध्ये मज्जा आहे की नाही? म्हणजे मुलं वाक्य वाचायला लागतात. व्हिडिओ पाहणाऱ्या पालकांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना विनंती आहे की छोटे छोटे उपक्रम आहेत, हे मुलांना शिकायला मदत करतात. मुलं यापासून शिकती होतात, मुलं वाचती होतात. त्यांना विचार करावा लागतो की काय शब्द त्याच्यामध्ये ऍड करता येईल बरं. वेगवेगळी अक्षरं देऊन एका दिवसामध्ये किमान 1-2 शब्द डोंगर जर विद्यार्थ्यांनी 8-10 दिवसांसाठी बनवले तर मुलं विचार तर करायला लागतात. त्यासोबत त्यांच्या शब्दसंपत्तीमध्ये वाढ होते, त्यांच्या वाचन कौशल्याचा विकास होतो, लेखन कौशल्याचा विकास होतो. शिक्षण एकांगी प्रक्रिया निश्चित नाहीये. वेगवेगळ्या कौशल्याचा एकत्रितरित्या विकास होत असेल तर तो उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चित चांगला आहे. तुम्हाला शब्द डोंगरचा हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा, शेअर करा. त्यांनाही या पद्धतीने शिकण्यामध्ये मजा येईल, तेही विचार करतील. आणि आपल्या घरी मुलं असतील तर त्यांनाही वेगवेगळे अक्षर देऊन त्यापासून शब्द आणि मग अशी वाढत जाणारी वाक्य लिहायला लावली तर असा
सुंदर असा शब्द डोंगर, त्याचा देखावा विद्यार्थ्यांच्या समोर तयार होतो आणि त्यांची जिज्ञासा जागृत होती. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.